बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मोठी बातमी आहे। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात जामीन देऊ नये। खंडणीतील गुन्ह्यातील जामिनाला सीआयडीने विरोध केलेला आहे। जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते असं सीआयडीने म्हटलेलं आहे। खंडणी प्रकरणी शनिवारी केज कोर्टात सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर सीआयडीने कोर्टात उत्तर दाखल केलेलं आहे। वाल्मिक कराड याला आधी पोलीस कोठडी मिळाली 15 दिवसांची, मग त्यांना पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आलं, मग त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली। त्याला ज्या दिवशी परवा न्यायालयीन कोठडी मिळाली त्या दिवशी लगेचच शिंदे त्याच्या वकिलांनी म्हटलं होतं की आम्ही जामिनासाठी अर्ज करणार। त्याप्रमाणे जामीन अर्जावर केज कोर्टातच सुनावणी होईल, पण सीआयडी असं म्हणतंय की त्याला जामीन मिळू नये।